आज माझ्या मुलाला खायची होती गोड चपाती. मी म्हणलं भाजी चपाती खा. नाही मला भाजी चपाती नाही खायची, गोड चपाती खायची. म्हणून रडायला लागला. मग काय चपात्या झाल्या होत्या, एकच चपातीचा उंडा राहिला होता. मध्येच रडायला लागला. नमस्कार, मी रुपाली. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. हे बघा, 2 काजू घेतले, 2 बदाम आणि 2 अक्रोड, साखर आणि चपातीचाही पीठ आहे आणि तूप. एवढं घेतले सामान. चपाती लाटली, त्यावर तूप लावलं, पूर्ण पैसून घेतलं छानपैकी असं. आणि काजू बदाम प्लेटामध्ये किसून ठेवले अगोदरच. मी म्हणलं होतं सकाळी वरच आहे साखरेचं बनवायला, तर त्याचं मन बदललं. नाही मला गुळाचीच पाहिजे. मग परत गूळ काढून गूळ खिसला. मग हे खिसून ठेवलेलं होतं ते पूर्ण पैसून घेतलं. मग नंतर आता वरनं गूळ टाकायचा आणि चौकोनी आकाराची फोल्ड करायची. आता ही चपाती आता गूळ टाकते वरनं. गूळ खिसला असल्यामुळं ते चिकट होऊन गोळ्या बनल्यात अशा. तर पण चपातीत असा विरघळेल गरम झाल्यानंतर, काय असंच थोडाही राहणार आहे. मग आता अशी फोल्ड करते मी. चौकोनी बनवायची, गोल नाही बनवायची अशी चपाती. असं दाबून घेतलं एकावर एक टाकून आणि पीठ लावून छानपैकी असं लाटून घेते. तोपर्यंत त्याला मोबाईल पकड म्हणलं. आता स्टँड नसल्यामुळं आता अवघड आहे व्हिडिओ बनवायचं. मग त्यानं मोबाईल पकडला आहे. मग मी लाटून घेते. आणि अगोदरच चपात्या झाल्यात. मुली गेल्या शाळेत, त्यांना मटकीची म्हणजे मुगाची उसळ केली होती आणि त्यांनी उसळ आणि चपाती घेऊन गेल्या गपचूप त्या. हे लागला रडायला पुन्हा नंतर उठल्यानंतर. तूप लावून आता भाजते तव्यावर छान असं. खालून वरून तूप लावायचं आणि भाजायची खमंग छान. आणि ड्रायफ्रूट आणि तूप आणि गूळ टाकल्यामुळं किती हेल्दी झाली, चांगली हेल्दी पदार्थ. आणि मेन म्हणलं तर आम्ही चहा बनवतच नाहीत सकाळी. चहा अजिबात नसतो आमच्या घरात. बिस्किट आणि पाव ते पण नसतात. कधी तर असतात. मग रविवारी सुट्टी असली यांना कधी तर चालतं मग लेकरांसाठी. रोज नाही. असंच असतं. असं भाजी चपाती खा, नाहीतर वेगळं असं काहीतरी बनवून द्या, मग खाते तर आवडीने. छानपैकी अशी भाजून घेतली. ही लास्ट होती चपाती. आता नंतर भाकरी बनवायच्यात मला. रोज असते चपाती बनवायची मुलांसाठी, भाकरी मिस्टरांसाठी बनवायच्या. हे बघा अशी झाली चपाती. छान झाली का? फुटली तर नाही आहे, गूळ घातलाय म्हणून नाही फुटली. पोळती एवढी पण घाई खायची. बघा कशी झाली तर छान झाली म्हणतो. मग भाकरी बनवायला घेतल्या. 3 भाकरी बनवून घेतल्या अगोदरच. आणि लास्टच्या भाकरीला मला आवडतं म्हणून मी तीळ लावून घेतले मी. आता संक्रांतीला बघा भोगी दिवशी अशीच भाकर बनवतात बाजरीची. आणि कांद्याची पात बनवायची होती, पातळ. ते पण रस्सा भाजी बनवायची होती. शेंगदाणे भाजलेले घेतले, 4 मिरच्या आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घ्यायचं त्याला. हे बघा भाकर अशी झाली, भाजली मागून मरून. आणि मिस्टरांसाठी ते जिमला जातात म्हणून ते अंडे उकडून ठेवले. तर ते आल्यानंतर आंघोळ केल्यानंतर खातात ते. पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये असं छान बारीक पेस्ट बनवून घेतली आणि टाकते आता कांद्याच्या पातीमध्ये. अगोदर मी फोडणी देऊन कांद्याची पात वाफळायला ठेवलेली झाकून. पुन्हा नंतर हे टाकते. मीठ हळद टाकली, ती पेस्ट टाकली. तर मिक्स करायचं. अजून पाणी टाकायचं होतं. गरम पाणी आहे, गरम पाणी करून ठेवलं होतं मी, तीच टाकते गरम. मिक्सरचं भांडं विसळून टाकायला लागले. अजून थोडंसं टाकायचं होतं पाणी. घट्ट झाली जरा. शिजल्यानंतर अजून घट्ट होती म्हणून अजून वरतून पाणी टाकायचं.
ह्या नवीन पातेलं आहे आज, म्हणजे रात्रीच आणले त्यांनी. 5 पातेल्याचं सेट आणलेला आहे. म्हणतात जर्मनच्या त्या पांढऱ्या पातेल्याने भाजी खाऊ नका, कढईमध्ये खाऊ नका म्हणायला लागलीत आता सध्या तर. स्टीलचंच वापरा. म्हणून ते रात्री आणलेत. म्हणलं चला नवीन उद्घाटन करू भाजीला पातेल्याचं. मग घासून घेतलं होतं स्वच्छ आणि मग भाजी गेली ह्याच्यातच. भाजी शिजती तोपर्यंत काकडी टोमॅटो कापून घेतलं मी त्यांच्या डब्याला देण्यासाठी. टोमॅटो जर तुम्ही खात असाल तर त्यातलं बी काढून टाकत जा, कारण त्या बियामुळं मुतखडा लवकर होतो म्हणे, असं मिस्टरांनी सांगितले मला. मग तेव्हापासून मी बी काढूनच देते त्यांना डब्यात. मग त्यांचा डबा भरायचा आहे. तो म्हणतो माझा माझा मी स्वतः भरल डबा. मग तो स्वतः भरायला चपाती भाजी नुसतं पाणीच टाक, मला कांद्याची पात नाही टाकायची म्हणून आधी चालू आहे त्याचं. पाणी टाक पातळ, कांद्याची पात नाही खायची. बघा ही भाजी एवढी केवढी छोटी थोडीशीच घेतली. आणि ड्रायफ्रूट लाडू घेतलाय. हा लास्टचा लाडू आहे आज, मला लाडू बनवायचे. भाजी आणि चपाती आणि लाडू घेतलाय. तर यांचा झालं भरून. आता पॅक करायचा, त्यांच्या बॅगेत ठेवायचा. नंतर मग ह्याचं आवरायचं, त्याला आंघोळ घालायची, कपडे घालायचे, गन पावडर करायचं, मग शाळेत घेऊन जायचं. बघा शाळेत मी आता निघाले, झाले त्याचं सारं, निघाले शाळेत. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.